महाराष्ट्रात असो किंवा आपल्या भारतात असो, राजकारण आणि राडा हे काही नवीन नाही आपल्यासाठी. पण सध्या मुंबईच्या उपनगरात म्हणजेच मीरा भाईंदरमध्ये जे घडतंय ते ऐकून तुमचेही डोळे विस्फारतील. एकीकडे आहे मराठी भाषेच्या अस्मितेचा मुद्दा, दुसरीकडे आहेत राज्याचे वजनदार मंत्री प्रताप सरनाईक आणि तिसऱ्या बाजूला एंट्री झाली आहे ती थेट लॉरेन्स बिश्नोई यांच्या गँगची. विषय असा होता की रिक्षा चालवण्यासाठी मराठी आलीच पाहिजे म्हणजे शासनाने मराठीला सक्तीची भाषा करण्याचा निर्णय घेतला. पण या साध्या नियमावरून थेट आरटीओ ऑफिसरला धमकीचे फोन येतो आणि प्रकरण थेट अंडरवर्ल्डच्या उंबरठ्यावर जाऊन पोहोचतं. पण मग आरटीओला धमकी देणारा तो बिश्नोई गँगचा माणूस कोण? प्रताप सरनाईक आपल्या निर्णयावर ठाम का आहेत आणि रिक्षा चालकांचं यावर काय मत आहे, काय म्हणणं आहे, सगळं काही सविस्तर जाणून घेऊया व्हिडिओच्या माध्यमातून. नमस्कार, मी पूजा आणि तुम्ही बघताय सत्य पे सत्ता, म्हणजे थोडक्यात पण महत्वाचं. तर झालं असं की मीरा भाईंदरचे आमदार आणि परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी एक घोषणा केली. घोषणा काय होती? तर रिक्षा चालवायची असेल तर मराठी बोलता, वाचता आणि लिहिता आलीच पाहिजे. हा नियम खरं तर नवीन नाहीये. 1989च्या मोटार व्हेकल ऍक्ट मध्ये हे आधीपासूनच नमूद आहे. पण त्यांची अंमलबजावणी कोणी फारशी मनावर घेतली नव्हती. सरनाईकांनी फरमान सोडलं की 1 मे पर्यंत मराठी शिका, नाहीतर परमिट विसरा किंवा परमिट रद्द केलं जाईल. त्यांनी आरटीओला आदेश दिले की प्रत्येक रिक्षा चालकाची मराठी चाचणी घ्या. तो केवळ जय महाराष्ट्र म्हणून चालणार नाही, तर त्याला वर्तमानपत्राचा एखादा परिच्छेद वाचून दाखवायला लागेल. आता मुंबई आणि उपनगरात जवळपास 70% रिक्षा चालक हे परप्रांतीय आहेत. या निर्णयामुळे त्यांच्यात मात्र खळबळ उडाली. आता या गोष्टीत ट्विस्ट येतो जेव्हा आरटीओने तपासणी कडक केली. तेव्हा मीरा भाईंदरचे आरटीओ अधिकारी प्रसाद नलावडे यांना एक फोन आला. फोन करणाऱ्याने आपली ओळख बिश्नोई गँगचा सदस्य अशी करून दिली. समोरून धमकी आली की अमराठी रिक्षा चालकांना त्रास देणं बंद करा, नाहीतर गाठ आमच्याशी आहे. लॉरेन्स बिश्नोई, ज्याचं नाव सिद्धू मुसेवाला हत्या प्रकरण आणि सलमान खानला दिलेल्या धमक्यांमुळे सध्या देशभरात गाजतंय, अशा गँगचं नाव या मराठी अस्मितेच्या वादात आल्यामुळे यंत्रणा देखील हादरली आहे. आणि प्रश्न असा पडला की उत्तर भारतात सक्रिय असलेली ही गँग मुंबईच्या रिक्षा चालकांसाठी का मध्ये पडते? का त्यांना एवढा पुळका येतोय? की यामागे काही वेगळेच षडयंत्र आहे? एकीकडे धमकी आली आणि दुसरीकडे राजकारण कसं मागे राहील? समाजवादी पक्षाचे अबू आझमी मैदानात उतरले. त्यांचं म्हणणं होतं की रिक्षा चालक गरीब आहेत, त्याला भाषेच्या नावाखाली छळू नका. तर दुसरीकडे राज ठाकरे यांची मनसे आणि इतर मराठी संघटनांनी प्रताप सरनाईकांच्या भूमिकेला पाठिंबा दिला. प्रताप सरनाईक यांनी तर ठणकावून सांगितलं की आम्ही छत्रपती शिवाजी महाराजांचे मावळे आहोत. असल्या धमक्यांना आम्ही भीक घालत नाही, म्हणजेच नियम म्हणजे नियम. आता आरटीओने या धमकी प्रकरणी गुन्हा दाखल केला असून आता सायबर सेल आणि पोलीस या फोनचा तपास करत आहेत. आता मूळ मुद्द्यावर येऊ का? रिक्षा चालक एका महिन्यात मराठी शिकू शकतील का? काही लोकांचं म्हणणं आहे की ही डेडलाईन थोडी वाढवून द्यावी, म्हणजेच 1 एप्रिल 2027 पर्यंत वेळ मागितली जात आहे. दुसरीकडे बिश्नोई गँगच्या धमकीमुळे या प्रकरणाला आता केवळ भाषिक नाही तर सुरक्षेचं स्वरूप आलं आहे. तर मंडळी, हा होता मीरा भाईंदर मधील मराठी विरुद्ध धमकी असा हाय व्होल्टेज ड्रामा. मराठी भाषा सक्तीची असायलाच हवी यात दुमत नाही, पण त्यामध्ये गुन्हेगारी टोळ्यांचा हस्तक्षेप होणं हे राज्यासाठी धोक्याची घंटा असू शकतं. तुम्हाला काय वाटतं? रिक्षा चालकांना वेळ द्यायला हवा की सरकारने आपल्या निर्णयावर ठाम राहावं? कमेंट्स मध्ये नक्कीच सांगा आणि अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी पाहत राहा सत्य पे सत्ता, म्हणजे थोडक्यात पण महत्वाचं.